नमस्कार, मी तानाजी करशे. आज आपण सोलापूर दौऱ्यावर होतो. सोलापूर मधल्या माळशिरस जो तालुका आहे त्या माळशिरस तालुक्यातल्या माळीनगर या जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदचे उमेदवार किशोर राजे दादासाहेब गाडे म्हणून काँग्रेसकडून उभा आहेत. खरं तर पाहायला गेलं तर इकडे बीजेपी आणि एकंदरीत शरद पवारांची राष्ट्रवादी असा एकंदरीत सर्व रणधुमाळी या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. मात्र काँग्रेसची ज्योत खरं तर या ठिकाणी पेटवण्याचं मशाल पेटवण्याचं काम या ठिकाणी गाडे किशोरराजे गाडे यांच्याकडून होते. उमेदवार आपल्यासोबत आहेत. त्यांच्या पाठीमागे सगळी प्रचार यंत्रणा त्यांची जी आहे ती सगळी लोक तुम्हाला दिसत आहेत. आणि सगळ्या लोकांना विचारणार आहे आपण की त्यांचा प्रचार कसा चालू आहे, नक्की या तुमच्या भागामध्ये समस्या आहेत, काय प्रश्न घेऊन तुम्ही निवडणुकीला समोर जात आहेत. पहिल्यांदाच उमेदवाराला विचारूया आपण, काय या भागामध्ये निवडणूक लढवताना काय विजन घेऊन तुम्ही लढवत आहात? सध्या आपल्या माळीनगर गटामध्ये इतकी जनतेची दयनीय अवस्था या मागच्या राजकीय पक्षांनी करून टाकलेली आहे की मोकळा श्वास घेण्याचं अडचण या इथे निर्माण झालेली आहे. ह्या अडचणीला कुठंतर थांबवण्यासाठी मी स्वतः धाडसाने आणि सर्व माझ्या मित्रांना आणि युवा कार्यकर्त्यांना आमच्या घेऊन मी काँग्रेसचं काम या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मी 5-6 वर्ष गेली करत आहे. पण यावेळेस उमेदवारी दाखल करून जिल्हा परिषद गटासाठी मी या रणांगणात उभा आहे. फक्त लोकांची कामं करण्यासाठी, लोकांना मोकळा श्वास मिळवण्यासाठी आणि महिलांचे जे प्रश्न याच्यावर सर्वच पक्षांनी इतर पांघरून टाकण्याचं काम जे केलं आहे तालुक्यात, आणि कोणालाही इथे एक न्याय नावाचं एक विषयच कुणाला माहित नाही अशी परिस्थिती या तालुक्यात आणि आमच्या गटाची करून टाकलेली आहे. सध्या आमचं विजन म्हणजे फक्त आणि फक्त सामाजिक न्याय आणि टक्केवारीवर कामं करून फक्त तोंड बघणाऱ्यांची कामं या ठिकाणी केली जातात. बाकीच्यांचे वाईट धंदे असतील, 2 नंबर असेल किंवा इतर काही गोष्टी त्यांच्या राजकीय पक्षांच्या जवळच्या व्यक्तींच्या चालू ठेवल्या जातात. आणि जो कोणी एक सामान्य नागरिक आहे ज्याला रोज करून खावावं लागतं आणि त्यासोबत कुठेतरी शाळा शिकावी लागते, कुठेतरी कुणाच्या तरी कामाला जावं लागतं, एखाद्याच्या दुकानात जावं लागतं, कुणाच्या तरी रानात जावं लागतं, या लोकांसाठी कोण बघणार आहे? काँग्रेसची विचारधाराच पहिल्यापासून सेवा, त्याग आणि बलिदान ह्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासूनच असल्यामुळे आम्ही त्याच विचाराने प्रेरित होऊन आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि जनतेची सेवा ही करायची यासाठी आम्ही फक्त धडपडत आहोत, काम करत आहोत. मला एक सांगा, तुम्ही स्वतः उमेदवार आहात आणि असंही ऐकण्यात मिळतं की तुम्ही पहिला उमेदवार आहे की ज्यानं 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती लोकांना तुमचा वचननामा, जो जाहीरनामा आहे तो दिलेला आहे की मी हेही कामं करेन निवडून आल्यानंतर. काय तो नक्की कुठनं संकल्पना सुचली, काय नक्की प्रकार आहे तो? ही संकल्पना मला जनतेत गेल्यावरच समजली की जनतेला काहीतरी आपल्याकडून पाहिजे. त्यांनी मला विचारणा केली की बाबा तुम्ही आमच्या घरोघरी पोहोचताय, दारोदारी येताय, तर तुम्ही आम्हाला देणार काय आहात? तुमच्या पक्षाचं तुमचं नियोजन काय आहे, विजन काय आहे? यासाठी मग बाबा गॅरंटी सध्या काय आमच्या तालुक्यात झाले, शरद पवारांचा गट असेल, अजित पवारांचा गट असेल, शिंदेची सेना असेल, ही एकत्र झालेले आहेत. म्हणजे जे पक्ष भाजपच्या सोबत सत्तेत बसलेले आहेत आज, तेच पक्ष आज इथं ग्राउंड लेवलला विरोधात लढत आहेत. म्हणजे उद्याच्याला आज जनतेकडून असं कबुतराला दाना टाकून ज्या पद्धतीनं पुढे बोलवलं जातं त्याच पद्धतीनं जनतेची अवस्था चालू आहे. जनतेला दाना टाकून पुढे बोलवायचं आणि मतदान आज करून घ्यायचं आणि उद्याच्याला भाजप सोबतच बसायचं. म्हणजे जिल्हा परिषदला देखील सत्ता भाजप सोबत स्थापन करायची, सत्ता त्यांच्या सोबतच स्थापन करायची. मग तुम्हाला विरोधात जर तुम्हाला उभाच राहता येत नसेल ग्राउंड लेवलला, तर मग तुम्ही असे पक्ष स्थापन करून त्यांच्या निवडणुका घेऊन जनतेला काय न्याय देणार आहे? जिल्ह्यात जर तुम्हाला तुमचं नेतृत्व हे जर भाजप सोबतच उद्या जाणार आहे तर इथं भाजपच्या विरोधात मतदान का मागता? काँग्रेसच असा पक्ष आहे की जो भाजपला टक्कर देऊ शकतो आणि जनतेत त्यांची जी जनतेला मोकळा श्वास पाहिजे आणि जी विकास कामं पाहिजे ती फक्त काँग्रेसच करू शकतो. आजपर्यंतच्या 70 वर्षाच्या इतिहासात जे काँग्रेसनं केलेलं आहे काम, त्याच्यावरच भारत देशाची आधुनिकता तयार झालेली आहे. सर्व संपूर्ण जगामध्ये भारत देशाचं नाव उज्ज्वल आहे. ही उज्ज्वलच कायम आमचं भारत देश राहावा ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची, जनमानसांची आणि तळागाळातल्या प्रत्येक समाजाची आज भूमिका आहे. हे होते काँग्रेसचे उमेदवार. त्यांनी सांगितलं की त्यांना नक्की कोणते मुद्दे घेऊन ते निवडणुकीला समोर जात आहेत. या ठिकाणी बरेचसे लोक देखील त्यांच्यासोबत प्रचाराला, त्यांना देखील आपण प्रश्न विचारणार आहे. नक्की काय विजन आहे, म्हणजे हे जे उमेदवार तुम्ही प्रचार करतायत नक्की रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला ग्राउंडवरती? आज माळीनगर जिल्हा परिषद गटासाठी किशोरराजे दादासाहेब गाडे हे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाकडून.
आज काँग्रेसला जिवंत ठेवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. आता सध्या बघितलं तर इतर पक्षांची अवस्था अशी आहे, तू माझी काढ मी तुझी काढतो. ठीक आहे, आजी माझे आमदार एकमेकावर टीका करण्यात व्यस्त आहेत. जनतेची कामं कोण करत नाहीत. एक काम करायचं 10 ठिकाणी त्याचा गाजावाजा करायचा, हे चुकीचं आहे. जनतेला दिशाभूल करत आहेत. जनतेची कामं करायची कोणी, म्हणून आम्ही हा पर्याय आता काँग्रेसकडून घेतलेला आहे. तिसरा पर्याय उभा केला. तिसरा पर्याय उभा केलेला आहे. जनतेनं आजपर्यंत त्यांना खूप वेळा संधी दिली. त्या संधीचं यांनी काय केलं हे जनतेनं पाहिलं आहे. तर आम्हाला एकदा संधी द्या काँग्रेस पक्षाला. काँग्रेस पक्षाने मागील 70 वर्षात जी कामं केलेली आहेत त्याचप्रमाणे आम्ही कामं पुढे चालत ठेवू. त्यानंतर जर बघायचं म्हणलं तर आज जिल्हा परिषद गटात 11 गाव आहेत. 11 गावापैकी आता आम्ही 10 गावापर्यंत पोहोचलेलो आहे. आज हे खंडाळी गावात आम्ही आहे. खंडाळी गावात आज आमचा शेवटचा प्रचार चालू आहे. तर होम टू होम प्रचार करताना आम्हाला इतक्या अडचणी लोकांनी सांगितल्या की न बोललेलं बरं, की नाही का इलेक्शन आलं येऊन रस्त्याचं भूमिपूजन करायचं, गटरीचा नारळ फोडायचा, नंतर 5 वर्ष त्या भागात जायचंच नाही. ओके. अशा लोकांच्या समस्या, काही जणांचं तू तिकडे गेला, तू ह्याच्यासोबत गेला म्हणून काही लोकांना टार्गेट करायचं, इथपर्यंत या लोकांनी धांदल माजवलेली आहे. तर आम्हाला ही सगळी दहशत दडपशाही जे काय आज तालुक्यात चाललंय, विरोधातलं राजकारण, हे सगळं थांबवायचंय कुठं तर. आणि हा तालुका विकासाच्या वाटेवर नाहीच आहे. जसं यापूर्वी तालुक्यात एकच विकास गंगा वाहत होती, तसं हा तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील माळनगर जिल्हा परिषद गटाचे अधिकृत राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार किशोरराजे दादासाहेब गाडे यांच्या सोबत आम्ही कार्य करत आहोत. तरी जनतेनं सुद्धा एवढ्या वेळेस एकदा विश्वास ठेवून किशोरराजे गाडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. त्यांचं असंच म्हणणं आहे की आम्ही जे लोकांना समस्या, आम्ही ज्यावेळेस गहूम टोम करत होतो त्यावेळेस लोकांच्या अनेक समस्या आहेत. महिला देखील या ठिकाणी आहेत. महिलांना काय वाटतं नक्की बाबा की हे ज्या समस्या तुम्ही आता होम टोम फिरत आहात, काय नक्की महिलांच्या समस्या आहेत आणि तुमचे उमेदवार कशा प्रकारे महिलांच्या समस्या सोडवणार आहेत ते जरा सांगा. पहिली गोष्ट की किशोरराजे दादासाहेब गाडे हा काँग्रेस पक्षाकडून उभा आहे आणि आम्ही फेस टू फेस जेव्हा मतं मागतो तेव्हा बायका असं म्हणतात की पूर्ण पगार नवऱ्याची उडवून सुद्धा आम्ही नवऱ्याचं कधी ऐकलं नाही, तर 1,500 घेऊन आम्ही कधी मत त्यांना देणार आहे. हा, आणि 1,500 काय होतंय, गॅस सिलेंडरच 1200 रुपयाला केलाय असं महिला आम्हाला बोलताना दिसतात ते. तर मला वाटतं लोकशाहीची थट्टा चालली आहे. मत देतं एकाला आणि परत त्यांची सत्ता वेगळी स्थापन होतीये. त्यावरून बायका असं म्हणतात की आम्ही मत दिलतं एकाला आणि सत्ता वेगळी स्थापन झाली, त्यामुळे मतदार राजा जो आहे त्याची थट्टा चालली आहे. हे काँग्रेस पक्षात कधीच झालं नव्हतं. भारत स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस हा 1 नंबरवर पक्ष होता. गेली 10 वर्षात ह्या जी मतदारांनी मत करून सुद्धा सत्ता वेगळी स्थापन करून चुकीचं देशाला वळण लावलेलं आहे. पहिलंही काँग्रेसनीच वाचवलंय, आता ही इथून पुढे काँग्रेसच उतरलाय वाचवायला. तर लोकशाहीला प्राधान्य द्यावं जनतेनी. आणि हा जो आहे किशोरराजे दादासाहेब गाडे, त्यानं 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर पहिला असा उमेदवार आहे की त्यानं सांगितलंय की मी काय काय करणार आहे आणि काय काय करणार नाहीये ते. त्यानं 15 दिवसांसाठी जनता दरबार सुद्धा भरवणार आहे. आपली कामं नाही झाली तर त्याच्या दरबारावरती येऊन लोकांनी त्याला जाब विचारू शकता असंही त्यांनी त्याच्यात म्हणलेलं आहे. मला तर ही गोष्ट महिला म्हणून फार आवडली आहे की बाबा आपण नंतर जायचं कुणाकडं, मत मागायला येतात आणि 5-5 वर्ष गायब होतात. ह्या लोकांनी पुन्हा कुणाकडे बघायचं. बायका जेव्हा आम्ही मत मागायला जातो तेव्हा असे प्रश्न आम्हाला विचारतात, तेव्हा आम्ही त्यांना 500 रुपयाचा बॉन्ड पेपर दाखवल्यानंतर आम्हाला त्यांच्यात आनंदाचं वातावरण दिसलंय की आम्ही काँग्रेसलाच मतदार देणार आहोत. ही पण भावना मी त्यांच्याकडून ऐकली आहे. तर किशोरराजे दादासाहेब गाडे यांना भरभरून मत करून पुन्हा काँग्रेस पक्षाची ताकद वाढवा आणि पुन्हा आपल्या भारत देशाचं आनंदाचं वातावरण बघा, एवढीच माझी अपेक्षा आहे. हे खूप महत्वाचं होतं की लोकांमध्ये जाऊन 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती 15 दिवसांनंतर जनता दरबार भरवण्याचं काम. तर किशोरराजे गाडे आहेत काँग्रेसचे उमेदवार, त्यांनी सांगितलं की 15 दिवसाला माझा जनता दरबार असेल. त्यांनी बॉन्ड पेपरवरती हे सर्व लिहून दिलेलं आहे. हे महत्वाचा मुद्दा आहे की 5 वर्ष यांचं म्हणणं आहे की नंतर उमेदवार निवडून आल्यानंतर गायब होतात आणि ते पुन्हा या ठिकाणी येताना दिसत नाहीत. मात्र किशोरराजे गाडे म्हणत आहेत की आम्ही 5 वर्ष 15 दिवसाला प्रत्येकी जनता दरबार भरवणार आहे, लोकांच्या समस्या जाणून घेणार आहे. काय नाव आपलं? माग सरायचं नाही, पुढे विष्णू गाडे. माझा लहान भाव आहे, काँग्रेस तर्फे उभा आहे. तर माळीनगर मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना सांगण्यात की सुशिक्षित आहे आणि एका शब्दात मिटवले, स्टांपावर लिहून देणारा पहिला उमेदवार आहे सोलापूर जिल्ह्यातला
विनंती करून होता होईल एवढं सगळ्या मतदारांनी किशोर दादासाहेब गाडे यांच्या हाताच्या पंजासमोरचं बटन दाबून विजय करा विजय करा. विजय करा म्हणणं आहे त्यांचं. या इकडे नाव काय युवा वाटतंय तुम्ही जरा नाव सांगा तुमचं. नितीन चव्हाण. नितीन चव्हाण. काय शिक्षण काय झालं? माझं मला बोलतात अहो बोलता जाऊ द्या. नाव शिक्षण का सांगता का नाही? शिक्षण सांगा ना. ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट कशात झालं ग्रॅज्युएशन? BCA. बीसीए मध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि बोलता येत नाही. अवघड आहे. बरं जाऊ द्या. तुमचा उमेदवार जो आहे तो काय काम काय करेल निवडून आल्यानंतर? त्याने जे स्टॅम्प पेपरवर सगळं दिलेलं आहे तो सगळं पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करणार. स्टॅम्प पेपर पॅटर्न तुम्हाला माहिती आहे का? स्टॅम्प पेपर पॅटर्न ही महाराष्ट्रातला इथं पहिल्यांदा चालू झालाय. काँग्रेसने चालू केलाय. काँग्रेस सारखा देशातला म्हणजे टॉप लेवलचा पक्ष लिहून देतो याच्यावरती स्टॅम्प पेपर आम्ही ही कामं करू. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नक्की आणखीन या ठिकाणी काही युवक आहेत. नाव काय मित्र? तात्यासाहेब पवळ. तात्यासाहेब पवळ. पवळ. शिक्षण किती झालं? 12वी पास आहे. 12वी पास. म्हणजे सगळे सुशिक्षित लोक सोबत घेऊन फिरताय प्रचाराला. बर 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 बर. रिझल्ट पाहिजे म्हणून आम्ही फिरतोय यांच्यावर. रिझल्ट पाहिजे. बर काय आहे नक्की काय वातावरण कसं आहे? वातावरण आमच्या गावाकडून आणि इकडून पण सगळ्यात चांगलं आहे माळीनगर गटातून. हा पण आमचा उमेदवार निवडून यावा आमची एवढी इच्छा आहे आणि जनतेनं पण सहकार्य करावं. उमेदवार निवडून यावं आणि तुमची कामं 100% होतील हा स्टॅम्प बोलतोय. आम्ही स्वतः तोंड बोलून निघून जाईल पण स्टॅम्प तुम्हाला देण्यासाठी आम्ही तयार केलेला आहे. भाजप पण काय म्हणतोय भाजप? भाजप त्याच्या मर्जीनं चालणार. आम्ही आता आम्हाला जे काही संविधानाने दिलेलं आहे ना ते आम्ही संविधानात जोर लावून काम करण्याचं काम करणार. बर बर. काय नाव आपलं? माझं नाव दत्तात्रय उत्तम सावंत. बर. तुमचा जो उमेदवार उभा आहे त्याला कसा प्रतिसाद आहे? चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. ग्राउंड लेवलला काम करणारा एक युवा वर्ग आज माळीनगर गटातून उभा आहे जिल्हा परिषदेसाठी. एक स्टॅम्प पेपरवर लिहून देणारा पहिला जो एक अधिकृत उमेदवार आहे. ग्राउंड लेवलला ज्यावेळेस प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली आहे त्यांना लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. बऱ्याच महिलांचं प्रश्न आहेत, युवकांचं प्रश्न आहेत, ते सोडवण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार किशोरराजे गाडी पाटील करणार आहेत. त्यामुळं माझी तमाम माळीनगर गटातील लोकांना विनंती आहे की भरघोस मतदान करून त्यांना विजयी करण्याचं करा. हे जे आहे ना काँग्रेसची खरं याला काय म्हणायचं रणनीती म्हणायचं किंवा काँग्रेसची काम करण्याची पद्धती अशी आहे की कुणावरती टीका करायची नाही. रितसर आपला जाहीरनामा रितसर आपलं कामावरती मतं मागायची पहिल्यापासून करत आले काँग्रेस पक्षाची. म्हणजे दुसऱ्या कुणाचं खच्चीकरण करून या ठिकाणी काही केलेलं दिसत नाही. नाव सांगा आपलं. सुनील कांबळे. सुनील कांबळे. बरोबर. किती शिक्षण काय? MBA झालं. सगळं सुशिक्षित लोक राव. सगळं MBA आणि HR काय पण झालं राव. लोक काय विषय काय नक्की किशोरराजेंचा? धडाडीचा कार्यकर्ता. बर बर. धडाडीचा कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. त्यामुळे ना एकच सामान्य लोकांचे सामान्य लोकांचे प्रश्न सोडवणारा एकच कार्यकर्ता. या ठिकाणी